समर्थ श्रीराम. दशक 7 समास 10 देहांत निरूपण. या समासामध्ये देहाचा अंतसमय कसा असावा याविषयीचे काही संभ्रम समर्थांनी दूर केलेत. जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतकाळच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून राहतो. अंतकाळ कसा कोठे यायचा हे प्रारब्धावर अवलंबून असतं. सामान्य माणूस देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचं चांगलेपण किंवा वाईटपण ठरवतो, पण ते नाही बरोबर. देहाला विशेष कष्ट न होता मृत्यू आला तर आपण म्हणतो वा चांगला अंतकाल आला हो त्याला. उलट देहाला जर कष्ट झाले तर आपण म्हणतो अरे रे काय त्यांनी पाप केलं होतं एवढे कष्ट झाले. पण नाही, देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही, पण मृत्यूसमयी ज्याचं मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहतं त्याचा अंतकाल उत्तम आला असं मानतात. शेवटचा दिन गोड व्हावा म्हणजे हेच, पण त्यासाठी जन्मभराची साधना आवश्यक आहे. कोणी म्हणेल अंतकाळी नाम घेऊ तर चांगलाच जन्म येईल पुढे. नाही, ते साफ खोटं आहे. जन्मभर ज्याचा अभ्यास असतो त्यातच अंतकाळी मन गुंततं. सर्व संतांनी केवळ शेवटी कधी नाम नाही घेतलं, आयुष्यभर जन्मोजन्मी नाम घेत आलेले. शेताला जेवढं कुंपण असतं तेवढाच प्रपंच त्यांनी केला आणि परमार्थाचं शेत पिकवून भरघोस पीक काढलं. त्यांच्याच ग्रंथरूपी शिदोरीवर आज आपण जगतो आहोत. हा एक जन्माचा अभ्यास नाही, अनेक जन्म अभ्यास करावा लागेल. पण सुदैव असं की या जन्मी सुरुवात झाली हेही नसे थोडके. संत देहात राहतात पण देहबुद्धीत राहत नाहीत. म्हणून आपल्यासारख्यांनी सद्गुरूंची संगती धरावी, त्यांची वचनं ऐकावी, त्यांनी सांगितलेलं साधन करावं, म्हणजे देहाच्या दृष्टीने मरण आलं तरी चांगली गती मिळते. या ग्रंथातील ज्ञान म्हणजे दासबोधातलं ज्ञान अद्वैत तत्वज्ञान आहे. फक्त ते मराठीतून सांगितलं म्हणून त्याला कमी समजू नये. जसं मोती शिंपल्यामध्ये तयार होतो म्हणून का त्याला कोणी उणा समजतं? नाही. हाच वेदांत संस्कृतमध्ये जर प्रतिपादित केलेला आहे आणि तो आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मराठीत मिळाला म्हणजेच आपण किती सद्भागी आहोत. स्वामी विवेकानंद आपल्याला स्टार नोटमध्ये सांगतायत, सामर्थ्य हेच जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू आहे. जिवंत आणि मरणाचा इथे कुठे प्रश्न आला. समर्थ श्रीराम.